नमस्कार डिअर डॉक्टर, या आमच्या खास कार्यक्रमामध्ये मी अपूर्वा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। या कार्यक्रमामध्ये आपण विविध विषयांबद्दल चर्चा करत असतो आणि आज आपण चर्चा करणार आहोत अलर्जी आणि अस्थमा बद्दल। आणि याविषयी आज आपल्याला मार्गदर्शन देण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत। यांचं मी मनपूर्वक स्वागत करते। नमस्कार डॉक्टर। नमस्कार। तर डॉक्टर, विषयाला सुरुवात करूया। आज आपला विषय आहे अलर्जी आणि अस्थमा। तर नेमकं अलर्जी अस्थमा म्हणजे काय, थोडक्यात माहिती सांगा। आजचा आपला विषय आहे अलर्जी आणि अस्थमा। थोडक्यात आधी मी तुम्हाला अलर्जी बद्दल सांगू इच्छिते। तर अलर्जी म्हणजे काय, तर नेमकं अलर्जी म्हणजे काय ते आधी कळणं गरजेचं आहे। कारण अलर्जी आणि अस्थमा या दोघांचा एकमेकांशी भरपूर संबंध आहे। म्हणजेच काय, तर अलर्जी म्हणजे काय की एखाद्या गोष्टीला आपली बॉडी जास्त ससेप्टेबल आहे। म्हणजेच काय की आपली बॉडी जास्त सेन्सिटिव्ह आहे। तर ही सेन्सिटिव्हिटी कशामुळे, तर आपली जी प्रतिकारशक्ती आहे ती खूप कमी होत चाललेली आहे। तर ती कशामुळे, तर आपल्या शरीरामध्ये जशा पांढऱ्या पेशी, लाल पेशी, प्लेटलेट्स वगैरे जशा असतात तशाच प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी सुद्धा काही पेशी असतात। त्या पेशी काही म्हणजेच काय की आपली जी प्रतिकारशक्ती आहे ती एखादी गोष्ट एक्सेप्ट करू शकत नाहीये, म्हणजे आपली बॉडी एक्सेप्ट करू शकत नाहीये। मग जेव्हा पण त्या गोष्टींचा सानिध्यात जेव्हा आपली बॉडी जाईल, म्हणजे कसं पण, म्हणजे जसं श्वासा थ्रू किंवा खाण्या थ्रू किंवा स्किनशी जरी त्याचा कॉन्टॅक्ट जरी आला, म्हणजे त्या गोष्टीचा कॉन्टॅक्ट जरी आला तरी सुद्धा आपली प्रतिकारशक्ती खूप कमी व्हायला लागते। म्हणजे आपली प्रतिकारशक्ती त्या इन्फेक्शनशी किंवा त्या गोष्टीशी लढू शकत नाही, अगेन्स्ट काम करायला लागते। त्याच्यामुळे काय होतं की ती जी वस्तू आहे किंवा ती जी गोष्ट आहे, ते जे इन्फेक्शन आहे ते आपल्या प्रतिकारशक्तीपेक्षा पण जास्त हावी व्हायला लागतं आणि लगेचच आपली बॉडी रिॲक्ट करते। मग रिॲक्शन पण भरपूर वेळा वेगवेगळ्या अलर्जीनुसार होत राहतात। म्हणजेच काय, जसं सर्दी येणं, खोकला येणं, घशामध्ये खवखव होणं, सारख्याच एक झाल्या की एक शिंका येणं आणि नाक गळायला लागणं किंवा श्वास घ्यायला त्रास होणं, हे जे अशी काही लक्षणं आहेत ती अलर्जीमुळे होणारी लक्षणं आहेत। तसं पाहता अलर्जीचे भरपूर सारे प्रकार आहेत आणि ही अलर्जी जी आहे ती आपल्या रेस्पिरेटरी सिस्टीमवर आणि आपल्या स्किनवर जास्त अफेक्ट करते। म्हणजेच काय की आपली जी रेस्पिरेटरी सिस्टीम आहे, म्हणजे आपली जी श्वासनलिका आहे, श्वासक्रिया आहे, ती काय करते, म्हणजे श्वासोच्छवास क्रिया जी आहे ती आणि आपली जी स्किन आहे, जी त्वचा आहे, ती रिॲक्ट करायला लागते। अलर्जी आपल्याला दोन प्रकारे अफेक्ट होऊ शकते। एक म्हणजे आपल्या स्किनच्या रिलेटेड आणि दुसरी म्हणजे आपली जी रेस्पिरेटरी सिस्टीम आहे, जी आपण श्वासोच्छवास घेतो आणि श्वासोच्छवास सोडतो, ती जी प्रक्रिया आहे त्याच्या थ्रू आपली ही जी अलर्जी आहे ती रिॲक्ट होत असते। तर त्याला आम्ही अलर्जिक अर्टिकेरिया असं म्हणतो। म्हणजेच काय, तर काही लोकांना काही खाल्लेल्याची अलर्जी असते। जर सपोज डाळ खाल्ली किंवा केळ खाल्लं किंवा कोणती तरी भाजी वगैरे खाल्ली, तर त्या गोष्टीच्या सानिध्यात गेलं तर लगेचच त्यांची स्किन रिॲक्ट व्हायला लागते। म्हणजे स्किनवर त्यांच्या छोटे छोटे पुरळ व्हायला लागतात, अगदी लालसर कलरचे किंवा जांभळ्या कलरचे असे छोटे छोटे पुरळ व्हायला लागतात, खाज उठायला लागते। काही पेशंटमध्ये तर खाज भयंकर असते, मग ती पुढे जाऊन एक्झिमामध्ये सुद्धा कन्वर्ट होण्याचे जास्त चान्सेस असतात। पण भरपूर वेळा काय होतं की भरपूर साऱ्या पेशंटना त्यांना नेमकी अलर्जी कोणती आहे ते कळू शकत नाही। तर अलर्जी आपल्या रेस्पिरेटरी सिस्टीमवर सुद्धा खूप अफेक्ट करते। म्हणजेच काय, आता भरपूर साऱ्या पेशंटना सारखी सर्दी येणं, सारखं नाक गळणं, थोडं जरी तिखट खाल्लं तरी सुद्धा नाक गळायला लागतं किंवा थोडं जरी धुळीचे कण वगैरे, म्हणजे थोडं जरी ट्रॅफिकमध्ये किंवा काहीही डस्ट सराउंडेड असेल तरी सुद्धा नुसत्या शिंका सुद्धा सारख्या यायला लागतात, डोळ्यातून पाणी यायला लागतं, डोकं दुखायला लागतं किंवा हा एरिया जो आहे तो जास्त दुखायला लागतो। मग आणि ह्या एरियामध्ये सुद्धा जास्त लालसरपणा सुद्धा होण्याचे जास्त चान्सेस असतात, घसा सारखा दुखायला लागतो आणि ह्याच्यामध्येच ही जी लक्षणं आहेत ती आपल्या अलर्जिक रायनायटिसचे आहेत। तर डॉक्टर, जरासं मध्ये आपल्याला थांबावं लागेल कारण की एक कॉल आपल्यासाठी वेटिंगवर आहे। बघू की त्यांचा पहिला प्रश्न काय आहे। हॅलो हॅलो, नमस्कार सर, आपलं नाव? सर मला डॉक्टरांशी बोलायचं होतं। विचारून घ्या, डॉक्टर आहेत, ऐकताय तुम्हाला, विचारून घ्या। हॅलो, नमस्ते मॅडम। नमस्कार। मॅडम मला सर्दीचा त्रास आहे हां, ओके आणि श्वास घ्यायला त्रास होतो। ओके, किती वर्षापासून होते हे तुम्हाला? 5 वर्षापासून आहे मॅडम। ओके, म्हणजे नेमकं कशी होते सर्दी, सारखंच नाक गळत असतं की नाक गच्च होतं? नाकात सारखं पाणी येतं मॅडम। ओके, मग ह्याच्यावर काही ट्रीटमेंट वगैरे? कधी श्वास घ्यायला पण त्रास होतो। ओके, मग ह्याच्यावर काही ट्रीटमेंट वगैरे काही घेतलाय?
हा गोळ्या वगैरे घेतल्या मॅडम, बाहेर दाखवलं होतं तिने, परत ते काही कमीच होत नाही मॅडम. परत थोडा दिवस कमी वाढतो, परत ते रिपिटेशन होतं मॅडम. ओके. ठीक आहे. जे काही तुम्ही सांगताय म्हणजे काही तुम्हाला ॲलर्जी वगैरे काही आहे का कोणत्या गोष्टीची, काही कोल्ड फूड वगैरे काही किंवा डस्टची वगैरे असं काही? हा थंड असं काय बी चालत नाही मॅडम मला. ओ. थंड पाणी चालत नाही, ओके. ज्यूस वगैरे काही घेत नाही मॅडम. ओके. ठीक आहे. नक्कीच तुम्ही आमच्या जे काही नम्म होमिओपॅथीची जी शाखा आहे तुमची जवळपासची, तिथे नक्कीच तुम्ही भेट द्या. आम्ही तुमची पूर्ण डिटेलमध्ये तुमची केस घेऊ, म्हणजे नेमकं त्रास काय आहे, कोणत्या स्टेजला आहे, नेमकी ॲलर्जी कशी आहे, ॲलर्जिक रायनायटिस आहे, ॲलर्जिक सायनसायटिस आहे की आणखी काही नेझल पॉलिप वगैरे आहे, हे सुद्धा सगळं निदान करणं गरजेचं आहे. म्हणजे एक्झॅक्टली निदान करून तुम्हाला प्रॉपर ट्रीटमेंट देणं हे सुद्धा गरजेचं आहे, जेणेकरून तुमची आम्ही जी काही ॲलर्जी आहे ती आम्ही मुळासह पूर्णपणे घालवू. ओके. ती सांगितलं डॉक्टर आपण. तर ह्याच बरोबर आपण ह्याच्यामध्ये कारणे कोणकोणती बघू शकतो, जसं की ॲलर्जी होण्यासाठी मुख्य कारण कोणकोणतं असतं? मग ही ॲलर्जी भरपूर प्रकारची असू शकते. म्हणजे थोडक्यात कोल्ड, डस्ट किंवा फूड. आता कोल्डमध्ये काय, तर थंड वातावरणामध्ये जरी पेशंट गेला तरी सुद्धा त्याला सर्दी येणं, डोकं दुखायला लागणं, डोळ्यातून पाणी येणं असं व्हायला लागतं. किंवा कोल्ड एअर सुद्धा, अगदी संध्याकाळचं वातावरण किंवा सकाळचं जे वातावरण असतं एकदमच थंड, किंवा हिवाळ्याच्या दिवसात जास्त सारखं नाक गळायला लागतं, किंवा काहीतरी कोल्ड ड्रिंक खाल्लं किंवा कोल्ड फूड खाल्ले वगैरे, आईस्क्रीम किंवा दही जरी खाल्लं किंवा कोल्ड पाणी जरी पिलं, फ्रीजमधलं जरी बॉटल बंद जरी पाणी पिलं तरी सुद्धा पेशंटला लगेचच सर्दी व्हायला लागते. म्हणजेच काय की त्या पेशंटला कोल्डची ॲलर्जी आहे. ती जी गोष्ट आहे ती त्यांची बॉडी ॲक्सेप्ट करू शकत नाही आहे. त्या ठिकाणी त्यांचे जे अँटीबॉडीज आहेत ते वर्क करत नाही आहेत, त्याच्यामुळे त्यांची बॉडी रिॲक्ट व्हायला लागले. ह्याच्यामुळे काय होतं की सारखी सर्दी यायला लागते. दुसरं जे प्रकार आहे आपल्या ॲलर्जीचं ते डस्ट. म्हणजेच काय, आपण श्वासा थ्रू जे काय घेतोय, म्हणजे साधी डस्ट, धूळ आपण म्हणतो, ट्रॅफिकची धूळ असू द्या किंवा घरातली धूळ असू द्या, अगदी झाडू काढताना वगैरे सुद्धा, झाडू मारताना सुद्धा जी काही धूळ येते त्याच्या थ्रू सुद्धा आपल्याला म्हणजे आपली बॉडी लगेचच रिॲक्ट होते. शिंकासारख्या यायला लागतात, सर्दी यायला लागते, घसा बसायला लागतो, म्हणजे घशामध्ये खरखर व्हायला लागते, हे डस्टमुळे. किंवा समजा कुणाला तरी स्मोकिंगची सुद्धा ॲलर्जी असू शकते. अगदी साईडचा माणूस कोणी पण स्मोक करायला लागला तरी सुद्धा दूर जरी असेल तो तरी सुद्धा स्वतःला म्हणजे त्या पेशंटला श्वास घ्यायला सुद्धा त्रास व्हायला लागतो. अगदी परफ्यूमचा स्मेल सुद्धा त्यांना सहन होऊ शकत नाही, किंवा जे काही रूम फ्रेशनर्स आहेत त्याचा सुद्धा स्मेल सहन होऊ शकत नाही. अगदी अगरबत्ती किंवा धूप आपण लावतो त्याचा सुद्धा स्मेल अजिबातच सहन होत नाही. लगेचच त्यांना डिफिकल्टी टू ब्रीदिंग व्हायला लागतं, म्हणजेच काय की श्वास घ्यायला भरपूर त्रास व्हायला लागतो. आणखी तिसरी ॲलर्जी जी आहे ती फूड. जसं मी थोड्या वेळापूर्वी म्हटले की काहीतरी खाल्ल्यामुळं आपली बॉडी रिॲक्ट होते. तर काहींना काय होतं की शेपूची भाजी किंवा मेथीची भाजी खाल्ल्यामुळं जसं अर्टिकेरिया होतं, किंवा जसं पुरळ वगैरे उठायला लागतात, किंवा काहींना केळी वगैरे खाल्लं तरी सुद्धा लगेच सर्दी जाणवते, काहींना ॲपल खाल्लं तरी सुद्धा लगेचच सर्दी जाणवायला लागते, किंवा काहींनी कारलं खाल्लं तरी सुद्धा घशामध्ये खवखव व्हायला लागते. म्हणजेच काय की फूड, जसं कोल्ड, डस्ट आणि फूड, ह्या तिन्ही माध्यमातून आपल्याला ॲलर्जी होण्याचे जास्त चान्सेस असतात. जेव्हा आपली प्रतिकारशक्ती खूपच कमी असते आणि आपल्या शरीरातले जे काही अँटीबॉडीज आहेत ते वर्क करायला खूपच कमी होत असतात. तर अशा प्रकारे जर तुम्हाला सतत सर्दीचा त्रास होत असेल तर आम्ही त्याला ॲलर्जिक रायनायटिस असं म्हणू शकतो. आणि ही जर लक्षणं तुमची सातत्याने पुढे वाढतच चालले, तुम्हाला सारखे टॅबलेट्स घ्यायलाच लागत आहेत, टॅबलेट्स घेतल्याशिवाय कमीच होत नाही आहे असं, म्हणजे तुमची बॉडी त्या टॅबलेट्सवर डिपेंडच राहते, तर पुढे जाऊन हे जे ॲलर्जिक रायनायटिस आहे ते पुढे जास्त कॉम्प्लिकेटेड होण्याचे जास्त चान्सेस आहेत. तर ह्याच्यामध्ये काय होऊ शकतं, तर एक ॲलर्जिक सायनसायटिस सुद्धा होऊ शकतं. तर ह्याच्यामध्ये काय होतं, तर जे काही आपले सायनसायटिसमध्ये काय होतं, तर आपल्या डोळ्यांमध्ये सारखं पाणी यायला लागतं. तर म्हणजेच काय की आणि हा एरिया जो आहे तो जास्त म्हणजे सूज यायला लागते. तर ही जी तुमची सारखी जी लक्षणं आहेत, सारखी सर्दी येणे, सारखं नाक गळणं, ह्याला आम्ही ॲलर्जिक रायनायटिस असं म्हणतो. आणि आपण नेहमी टॅबलेट्सवर डिपेंड राहायला लागतो. जर असं होत असेल तर ही जी कंडिशन आहे ती पुढे जाऊन जास्त वाढण्याची शक्यता जास्त असते. तर ह्याच्यामध्ये पुढे काय होतं, तर ॲलर्जिक सायनसायटिसचा चान्सेस जास्त असतात. ॲलर्जिक सायनसायटिस म्हणजे काय, तर डोळ्यांमध्ये पाणी सारखं येणं,
अगदी चेहरा सारखा सूज येणं, चेहऱ्याची सूज येणं, स्पेशली सकाळी उठल्यानंतर पेशंटचा चेहरा जास्त सुजलेला असतो, रेडनेस जास्त असते, ह्या ठिकाणी जास्त दुखायला सुद्धा लागतं आणि डोळे एकदम गच्च भरून सुद्धा येतात, म्हणजेच डोळ्यांमध्ये हेवीनेस फिलिंग सुद्धा जाणून येतं, डोळ्यातून पाणी यायला लागतं, नाकातून पाणी यायला लागतं आणि देन पुढे इथे पण सर्दीचा त्रास पुढे कंटिन्यू होऊ शकतो. दुसरं जे आहे ते नेझल पॉलिप. म्हणजे काय, तर नेझल पॉलिप म्हणजे काय, आता तुम्हाला ऐकून माहिती असेल की बाबा नाकाचं हाड वाढलंय किंवा नाकामध्ये मांस वाढलंय आणि ऑपरेशन करायला पाहिजे, ऑपरेशन करून घेतलंय, सारखी सर्दी येते, ह्याला आम्ही नेझल पॉलिप असं म्हणतो. म्हणजे ह्या ज्या एरियामध्ये जे एक्स्ट्रा मासची ग्रोथ होत असते, अनवॉन्टेड मास ग्रोथ जी होते त्याला आम्ही नेझल पॉलिप असं म्हणतो. जेव्हा पण म्हणजे हा जो इथे ह्या एरियाला जे काही एक्स्ट्रा अनवॉन्टेड जी ग्रोथ होते त्याच्यामुळे आपली बॉडी सुद्धा रिॲक्ट होते. म्हणजे सारखी सर्दी सुद्धा येणं, श्वास घ्यायला त्रास व्हायला लागतो. मोस्टली काय होतं की रात्री झोपल्यानंतर नाकाने श्वास घेण्याच्या ऐवजी तोंडाने श्वास घेतला जातो अगदी, त्याच्यामुळे सुद्धा नेझल पॉलिप जास्त प्रमाणात वाढण्याचे चान्सेस आहेत. भरपूर वेळा ह्याला ऑपरेशनचे सुद्धा सजेशन केलं जातं, भरपूर पेशंट ऑपरेट करून सुद्धा येतात. म्हणजेच काय की जे काही एक्स्ट्रा ग्रोथ वाढलेलं आहे ते ऑपरेट केलं जातं, म्हणजे ते कट करून काढलं जातं. पण काही दिवसानंतर पुन्हा तो नेझल पॉलिप वाढतो, म्हणजे पुन्हा ते मास वाढायला लागतं, पुन्हा आणि काही दिवसानंतर त्याचं ऑपरेशन केलं जातं. म्हणजे हे रिकरंटली ऑपरेशन होतंय, पुन्हा तो नेझल पॉलिप वाढतोय, मास वाढतंय. हे कंटिन्युअसली का होतंय, तर नेमकी तुमची ॲलर्जी हे मूळ कारण आहे. तुमची जर एकदा ॲलर्जी बरी झाली तर मग तो नेझल पॉलिप पुन्हा येणार नाही. नेक्स्ट म्हणजे टॉन्सिलायटिस. टॉन्सिलायटिसमध्ये काय होतं, तर जे काही आपले टॉन्सिल्स असतात ते टॉन्सिल्स त्याची सूज येणं किंवा त्याच्या अराउंडिंग सूज येणं, त्याच्यामुळे काय होतं पेशंटला की सारखं गिळायला त्रास व्हायला लागतो, सारखी सर्दी व्हायला लागते आणि आपल्या घशामध्ये कोरड पडायला लागतो, घशामध्ये खरखर व्हायला लागते. त्याच्यामुळे भरपूर पेशंटना तुम्ही बघितलं असणार आहे, अगदी लहान मुलांना लहानपणीच त्यांचे टॉन्सिल्स काढले जातात. पण हे का टॉन्सिल्स काढल्यामुळं आम्ही उलट हे जे असे आजार आहेत, ॲलर्जिक रायनायटिस, ॲलर्जिक ब्रॉन्कायटिस, ह्या अशा आजारांना आपण निमंत्रण देतोय. तर हे जे टॉन्सिल्स आहेत ते नेमकं काय करतं, त्याचं मेन फंक्शन नेमकं काय आहे, तर ॲक्च्युली जे काही आपल्याला इन्फेक्शन होणार असतील, म्हणजे ज्याची ॲलर्जी वगैरे आहे, आता समजा डस्ट वगैरे आहे, त्या धुळीपासून जे कण येतात छोटे छोटे, त्याच्यापासून जे इन्फेक्शन होणार आहे ते इन्फेक्शन आपले जे टॉन्सिल्स आहेत ते तिथेच थांबवले जातात, ते इन्फेक्शन पुढे जाऊ देणार नाही आहे. हे मेन फंक्शन आहे. जर आपण टॉन्सिल्सच काढलो तर मग हे जे इन्फेक्शन आहे ते उलट पुढे वाढत जातं आणि पुढे जाऊन ॲलर्जिक ब्रॉन्कायटिसमध्ये किंवा दमामध्ये सुद्धा हा तुमचा ॲलर्जीचा आहे आजार तो पुढे कन्वर्ट होऊ शकतो. तर डॉक्टर, माझा पुढचा प्रश्न विचारण्याआधी आपला एक कॉलर रेडी आहे जे की वेट करतायत नवीन एक प्रश्न घेऊन. बघू की त्यांचा काय पुढचा प्रश्न आहे. हॅलो. हॅलो. नमस्कार, तुमचं नाव? नमस्कार सर, डॉक्टरांशी बोलायचं होतं मला. हो नक्की, डॉक्टर ऐकतोय तुम्हाला. तुमचा जे काय प्रश्न आहे विचारून घ्या. हॅलो. हॅलो, नमस्ते डॉक्टर. नमस्ते. मी श्रुतिका निखाडे बोलते औरंगाबादहून. ओके. माझ्या आईला अस्थमाचा त्रास आहे गेली 10 वर्ष. ओके. आणि त्यांना ते पंप वगैरे पण वापरायला दिलेलं आहे. ओके. पण तरी पण थंडीच्या दिवसात वगैरे खूप त्रास होतो त्यांना. म्हणजे त्याच्यावरती काही उपचार असू शकतात का कायमस्वरूपी? हो हो हो. तुमच्या आईंचं वय काय आहे? आता जवळपास 60 आहे. 60 वर्ष आहे. ओके. ह्याच्यावर उपाय आहे. आमच्या इकडे नम्म होमिओपॅथीमध्ये तुमचा जो अस्थमा आहे तो पूर्णपणे बरा होऊ शकतो आणि जो काही तुमचा पंप सुद्धा आहे तो सुद्धा पूर्णपणे आम्ही थांबवू शकतो. म्हणजेच काय होतं, एकदा पंप चालू झाला तर मग तुमच्या बॉडीला सवय लागायला लागते. म्हणजे जेव्हा पण तुम्ही पंप घेताय त्यावेळेला तुम्हाला तात्पुरतं श्वास घ्यायला, हो हो, पण त्यामुळे कसं होतं, तात्पुरतं तुम्हाला श्वास घ्यायला मोकळीक होते. पण पुन्हा आणि कोणती पण ॲलर्जी असेल समजा, किंवा जास्त विंटरमध्ये त्रास होत असेल किंवा कोल्डची ॲलर्जी असेल, ओपन एअर वगैरे, त्याच्या सानिध्यात गेलं तर मग पुन्हा तुम्हाला आणि त्रास व्हायला लागतो. त्यामुळे हे जे रिकरन्स आहे ना ते पूर्णपणे घालवणं गरजेचं आहे. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर तुम्हाला तुमच्या नजदीकच्या म्हणजे औरंगाबादमध्ये आहे नम्म होमिओपॅथी, आमची क्लिनिक आहे, तिकडे तुम्ही जाऊन एकदा भेट देऊ. सांगत आहात, जर काही ह्या प्रॉब्लेमला आपण दुर्लक्ष करू राहिलो किंवा ऑलरेडी ॲलर्जी तरी झालेलाच असतो, त्याचबरोबर तुम्ही आता म्हटलात की अस्थमाही होऊ शकतो म्हणून, सो याचं नेक्स्ट कॉम्प्लिकेशन किंवा दुष्परिणाम म्हणून काय होऊ शकतात की ॲलर्जीला जर दुर्लक्ष केलं तर? जर हा ॲलर्जिक ब्रॉन्कायटिस वेळेवर ट्रीट नाही केला तर ह्याची तीव्रता पुढे वाढायला लागते आणि पेशंट अस्थमामध्ये
कन्वर्ट होतो. म्हणजेच काय, अस्थमा म्हणजे काय की पूर्णपणे आपली जी काही फुफ्फुसं आहेत तिथे पूर्णपणे इन्फेक्शन होण्याचे चान्सेस जास्त असतात. म्हणजे अस्थमा पेशंटमध्ये काय होतं, तर मेन मुख्य कारण काय आहे किंवा मुख्य लक्षण काय आहे, तर म्हणजे श्वासोच्छवास घ्यायला त्रास व्हायला लागतो. म्हणजेच काय की पूर्णपणे ऑक्सिजनचा सप्लाय होऊ शकत नाही, कार्बन डायऑक्साईडची मात्रा जास्त व्हायला लागते आणि ह्याच्यामध्येच लंग्सचं जे फंक्शनिंग आहे त्याच्यामध्ये सुद्धा अडथळा निर्माण व्हायला लागतो. तर ह्या ॲलर्जी आणि अस्थमाची नेमकी मुख्य कारणं काय आहेत ते आपण थोडक्यात बघूया. म्हणजेच आता हेरिडेटरी म्हणजेच काय की अनुवांशिकरित्या येणारा सुद्धा हा आजार आहे. आता समजा तुमच्या आई वडिलांना असेल, भाऊ बहिणीला असेल, काका काकींना किंवा आजी आजोबांना, घरात कुणालाही असेल तरी हा जो आजार आहे, ही जी ॲलर्जी आहे ती तुमच्या पुढच्या पिढीला सुद्धा जाण्याचे चान्सेस जास्त असतात, तुमच्यापर्यंत सुद्धा येण्याचे चान्सेस जास्त असतात. जर आई वडिलांना हा आजार असेल तर अगदी लहान बाळाला खूप कमी वयापासूनच ॲलर्जीचा त्रास व्हायला लागतो, अस्थमाचा त्रास व्हायला लागतो. तसं पाहता अस्थमा हा त्रास वृद्धावस्थात होणारा आजार आहे. म्हणजे जशी जशी आपली प्रतिकारशक्ती कमी होत जाते तसा तसा हा आजार म्हणजे तशी तशी आपली जे काही अँटीबॉडीज आहेत, अँटीबॉडीज हळूहळू वर्क करायला कमी करत असतात. तसे पाहता अस्थमा हा आजार वृद्धावस्थात येणारा आजार आहे. म्हणजे ह्याच्या आधी 50 वर्षाच्या आधी हा जो अस्थमाचा आजार आहे तो वृद्धांमध्ये जास्त आढळून येत होता, पण आता सध्या लहान मुलांमध्ये 20-22 वर्षांच्या मुलांमध्ये, मुलींमध्ये सुद्धा हा अस्थमा जाणून येतोय. म्हणजेच काय का होतंय हे असं की त्यांची प्रतिकारशक्ती जी आहे ती खूपच कमी प्रमाणात साथ देते. दुसरं मुख्य कारण म्हणजे ॲलर्जी. ॲलर्जी मध्ये काय होतं की जे काही आपली जी प्रतिकारशक्ती आहे ती आपल्याच पेशींच्या अगेन्स्ट काम करायला लागते आणि काही गोष्टींची आपली जी बॉडी आहे ती जास्त ससेप्टेबल व्हायला लागते. म्हणजे काही गोष्टी जसं मी सांगितलं, कोल्ड, डस्ट किंवा फूड, ह्या गोष्टींच्या सानिध्यात जर आपली बॉडी गेली तर त्या गोष्टी आपली बॉडी ॲक्सेप्ट करू शकत नाही, लगेचच रिॲक्ट करते. त्यामुळे सुद्धा ही अशी ॲलर्जिक रायनायटिस, ॲलर्जिक ब्रॉन्कायटिस किंवा हे अस्थमा होण्याचे जास्त चान्सेस असतात. तिसरं कारण आहे ते एन्व्हायरमेंटल फॅक्टर. एन्व्हायरमेंटल फॅक्टर म्हणजे काय, जसं जसं हवामानात बदल होत जातं किंवा काहींना कसं होतं की फक्तच विंटरमध्ये म्हणजे फक्तच हिवाळ्यामध्ये सर्दीचा त्रास वगैरे व्हायला लागतो किंवा थंडीच्या दिवसातच म्हणजेच काय की सकाळी सकाळी सुद्धा काहींना त्रास व्हायला लागतो किंवा समजा काही वर्ष तो एका ठिकाणी आहे पेशंट आणि काही कारणाने त्याला जागा पूर्ण चेंज करायला लागलेली आहे किंवा एका ठिकाणावरून म्हणजे उष्णकटिबंधाच्या ठिकाणावरून तो अगदी शीतकटिबंधामध्ये आलेला आहे. ह्यामुळे काय होतं की पेशंटचं पूर्ण राहणीमान सुद्धा चेंज होतं, त्याची फूडची स्टाईल चेंज होते, म्हणजे खाण्यापिण्याची सगळी स्टाईल चेंज होते. ह्याच्यामध्ये राहण्याची सुद्धा पूर्णपणे त्यांची जी जीवनशैली आहे त्याच्यामध्ये सुद्धा भरपूर फरक पडायला लागतो आणि ह्या गोष्टी आपली बॉडी लगेचच ॲक्सेप्ट नाही करू शकत. त्याच्यामुळे सुद्धा ही जी अशी लक्षणं आहेत ॲलर्जिक रायनायटिस, ॲलर्जिक ब्रॉन्कायटिस, ह्याची सुरुवात होऊ शकते. तर डॉक्टर, माझा पुढचा प्रश्न विचारण्याआधी आपला एक कॉलर रेडी आहे जे की वेट करतायत नवीन एक प्रश्न घेऊन. बघू की त्यांचा काय पुढचा प्रश्न आहे. हॅलो. हॅलो. नमस्कार, तुमचं नाव? हा नमस्कार, मला मॅडमशी बोलायचं, डॉक्टर मॅडमशी. हो नक्की, डॉक्टर ऐकताय तुम्हाला. तुमचा जे काय प्रश्न आहे विचारून घ्या. हॅलो. हा नमस्कार मॅडम. नमस्कार. मॅडम मी राघव बोलतोय नाशिकहून. मला थोडा डस्टचा प्रॉब्लेम खूप आहे मॅडम. ओके त्याच्यावर आपल्याकडे उपचार आहे का? ओके. केव्हापासून आहे डस्टचा प्रॉब्लेम, म्हणजे नेमकं काय होतंय तुम्हाला? 6 वर्ष झाली मॅडम. ओके. काय होतंय? शिंका येत आहेत, खोकला येतोय, श्वास घ्यायला त्रास होतोय? मॅडम शिंका फार येतात. ओके. क्लायमेट चेंज झाला तर खूप पाणी गळतं तसं. ओके. रस्सी बांधूनच जास्त फिरतो मॅडम. ओके. ट्रॅव्हलिंग वगैरे जास्त असते का तुमचे? हो हो ओके. ओके ठीक आहे. ह्याच्यावर उपाय आहे आमच्या इकडे, आमच्या नम्म होमिओपॅथीमध्ये आहे, नक्की आहे. तुमची सगळी केस घेतली जाईल, म्हणजे नेमकं तुम्हाला कसा आजार आहे, काय आहे, लक्षणं काय आहेत, सिव्हिरिटी काय आहे तुमच्या लक्षणांची, ते सुद्धा सगळं बघितलं जाईल आणि देन तुम्हाला त्याच्यावर प्रॉपर ट्रीटमेंट सुद्धा दिली जाईल. ओके. बाहेर जसं मी मेडिसिन्स वगैरे घेतले ओके. काही काळापुरतच बरं वाटतं. हो, हो. तो त्रास तसा नाही होणार ना आपल्याकडे? हो हो नाही, तुमचा जो आजार आहे, तुमची जी ॲलर्जी आहे ती पूर्णपणे थांबली जाते, पूर्णपणे थांबवतो. म्हणजेच काय की तुमची जी इम्युनिटी पॉवर आहे म्हणजे प्रतिकार शक्ती आहे ती पूर्णपणे वाढवली जाते. डायरेक्टली तुमच्या प्रतिकार शक्ती सोबतच म्हणजे जे आमचे मेडिसिन्स आहेत ते तुमच्या प्रतिकार शक्तीवर ऍक्ट करतात, जे तुमचे इम्युन सेल्स असतात ना त्याच्यावर ऍक्ट करतात, जेणेकरून तुमची जी काही ती तुमची ॲलर्जी आहे ती पूर्णपणे घालवली जाते.
म्हणजे तुम्हाला एकदा हा त्रास संपला तर तो सारखा सारखा उद्भवणार नाही आहे. फोन केल्याबद्दल धन्यवाद आपला. ह्या प्रॉब्लेमला आपण घरामध्ये कशा प्रकारे मॅनेज करू शकतो किंवा लाईफ लॉंग ह्या प्रॉब्लेमला सफर न करता होमिओपॅथीमध्ये कशा प्रकारे ट्रीटमेंट देऊ शकता तुम्ही ह्या आजारासाठी? थोडक्यात समजवायचं म्हटलं तर म्हणजे आमच्या इकडे म्हणजे नम्म होमिओपॅथीमध्ये आम्ही कशी ट्रीटमेंट देतो ह्या ज्या काही ॲलर्जी आणि अस्थमासाठी, तर नम्म होमिओपॅथीमध्ये एक आमची जी ट्रीटमेंट आहे ती ॲडव्हान्स्ड फॉर्म्युला म्हणजे ॲडव्हान्स्ड होमिओपॅथी जी आहे आमची, ज्याला आम्ही नॅनो जेनेटिक कॉन्स्टिट्यूशनल होमिओपॅथिक मेडिसिन असं म्हणतो. ही जी नॅनो जेनेटिक कॉन्स्टिट्यूशनल होमिओपॅथिक मेडिसिन्स आहे ह्याच्या थ्रू तुमचा आजार म्हणजे तुमची ॲलर्जी आम्हाला मुळापासून बरी करता येते. म्हणजेच काय की हे सुद्धा बघितलं जातं की तुम्हाला नेमकी ॲलर्जी कोणती आहे, नेमके सिम्पटम्स काय आहेत, त्रास काय आहे आणि तो त्रास किती वेळ राहतो, काय केल्यावर तुमची सर्दी जास्त वाढते, काय केल्यावर तुमची सर्दी कमी होते. फॉर एक्झाम्पल खोकला सुद्धा काय केल्यावर तुमचा वाढतो, काय केल्यावर सुद्धा कमी होतो सुद्धा. म्हणजे ह्या तुमच्या सिम्पटम्सचं ॲम्युलेरेशन ॲग्रिवेशन म्हणजे चढ उतारपणा हा सुद्धा अगदी सीझन वाईज म्हणजे उन्हाळ्यामध्ये कसा आहे त्रास, पावसाळ्यामध्ये कसा आहे त्रास, हिवाळ्यामध्ये कसा आहे त्रास, हे सुद्धा सगळं ऑब्झर्व करायला लागतं का जेणेकरून तुमचा जो आजार आहे तो आम्ही मुळासह पूर्णपणे बरं करू. तर हा जो नॅनो जेनेटिक कॉन्स्टिट्यूशनल होमिओपॅथिक मेडिसिन हा जो सिद्धांत आहे तो आम्ही कसा वापरतो म्हणजेच काय की नॅनो म्हणजे काय की सूक्ष्म म्हणजे मिनिमम म्हणजे आम्ही जे काही तुम्हाला डोजेस देणार आहोत तो एकदम मिनिमम डोस दिला जातो. म्हणजेच काय की जेणेकरून तुम्हाला कोणत्याही गोष्टीचा साईड इफेक्ट सुद्धा होणार नाही, कोणताही डोस तुम्हाला हाय सुद्धा जाणार नाही. तर नॅनो म्हणजे काय की सूक्ष्म मिनिमम डोजमध्ये तुम्हाला ट्रीटमेंट दिली जाते. आणि देन म्हणजे जसं जसं तुमचा आजार कसा आहे त्याच्यावर म्हणजे तुमचं लक्षणं कशी आहेत, तर तुमच्या लक्षणांसोबतच तुमची मानसिकता कशी आहे ते सुद्धा बघितलं जातं. त्याच्यावरून तुम्हाला छोट्यातला छोटा डोस मिनिमम डोस दिला जातो. आणि देन जेनेटिक म्हणजे काय की जसं मी सांगितलं की जेनेटिक म्हणजे आनुवंशिकरित्या सुद्धा हा आजार येण्याचे चान्सेस जास्त असतात. त्यामुळे जे काही तुमचे जीन सुद्धा आहेत त्याच्यावर सुद्धा खूप इफेक्टिव्ह हे मेडिसिन्स आहेत. आणि देन कॉन्स्टिट्यूशन म्हणजे काय की पेशंटचं फिजिकल मेकअप कसं आहे, पेशंटचं मेंटली मेकअप कसं आहे, पेशंटचा स्वभाव कसा आहे, पेशंट दिसायला कसा आहे, पेशंट कोणत्या इमोशनला कसा रिॲक्ट करतो ते पण गरजेचं आहे. कारण प्रत्येक व्यक्ती प्रत्येक इमोशनला एक वेगळा रिॲक्ट करतो. म्हणजेच फॉर एक्झाम्पल आता राग आला तर माणूस कसा रिॲक्ट करतो. काही जण रागामध्ये रडतात, काही जण रागामध्ये ओरडतात, काही जण रागामध्ये मारतात, काही जण रागामध्ये शांत बसतात, काही जण जास्त राग आला तर झोपून टाकतात. म्हणजे नेमकं पेशंटला काय करावं वाटतं. इव्हन त्याच्या पेन्स जरी असतात म्हणजे त्याला जेव्हा त्रास होत असतो त्या कंडिशनमध्ये त्याच्या त्रासाच्या कंडिशनमध्ये पेशंट कसा असतो, कसा बिहेव करतो हे सुद्धा घेणं गरजेचं आहे. प्लस तुमची मानसिकता म्हणजेच काय की मानसिक ताणतणाव ह्याच्यासोबतच तुम्हाला मानसिक ताणतणाव काय आहेत हे सुद्धा घेणं गरजेचं आहे. किंवा काही सपरेशन वगैरे आहे का ह्याची सुद्धा अशा प्रकारे आम्ही इथे नम्म होमिओपॅथीमध्ये नॅनो जेनेटिक कॉन्स्टिट्यूशनल होमिओपॅथिक मेडिसिन्स हा जो फॉर्म्युला आहे ह्या फॉर्म्युला थ्रू तुम्हाला पूर्णपणे ट्रीटमेंट देतो. म्हणजेच काय की तुमचा आजार पूर्णपणे मुळासह घालवण्यासाठी मदत करतो. आज आपला कार्यक्रम संपलेला आहे डॉक्टर, आणि तुम्ही आज आपल्या कार्यक्रमामध्ये इतकी छान माहिती सांगितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आपला. नमस्कार. तर जर का डॉक्टरांशी भेट करायचं आहे म्हटलं तर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून अपॉइंटमेंट वगैरे कन्फर्म करून तुम्ही भेट करू शकता. धन्यवाद.